नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये खतरनाक ट्विस्ट आलेला आहे. मित्रांनो, कावेरीने युगला आता खूप मोठ्या अडचणीत टाकलेले आहे. त्याला फसवलेले आहे. ते कसे तर तेच आपण पाहणार आहोत. मित्रांनो, इथे आता युग कावेरीला त्रास देण्याचा एकही चान्स सोडत नाहीये. युग हा एक दिवस जेलमध्ये राहिल्यामुळे त्याची इच्छा आहे की कावेरीने सुद्धा एक दिवस जेलमध्ये राहावे. त्यामुळे तो आता तिला जेलमध्ये घेऊन गेलेला आहे आणि आता पोलिसांना ओरडू सांगत आहे की हिने मला कसा त्रास दिला, मला किती मारलं आहे. मित्रांनो, हा युग पण ना ऍक्टिंग करण्याच्या बाबतीत खरंच सॉलिड आहे. त्याची ऍक्टिंग बघून ना असं वाटतं की खरंच हा किती मोठा सुपरस्टार आहे. ऍक्टिंग कशी करावी, माणसाच्या चेहऱ्यावर भोळापणा कसा आणावा, निरागसपणा कसा आणावा, इतकं भारी जमताना याला की खरंच त्या ऍक्टिंगला आहे ना मी तर 100 पैकी 100 मार्क देईल. सुपरस्टार आहे खरंच हा. तर आता इतकी सुंदर ऍक्टिंग करतो आणि पोलीस सुद्धा कन्व्हिन्स होतात, कारण तिथे मोहित जिजू नसतात ना, त्यामुळे ते बोलतात की अरे टाकायला हिला आतमध्ये टाका, हिने खरंच या मुलावर, या बिचाऱ्या भोळ्या मुलावर अत्याचार केलाय, अन्याय केलाय. त्यामुळे आता ते कावेरीला आतमध्ये टाकतात. परंतु आता मित्रांनो, कसं म्हणतात ना, कायदे प्रत्येकासाठी असतात, मुलींसाठी वेगळे मुलांसाठी वेगळे. तर 6च्या नंतर मुलींना जेलमध्ये टाकत नाही किंवा बेलचं काहीतरी प्रॉब्लेम आहे असं काहीतरी असतं ते कायदा. तर आता कावेरी काही जेलमध्ये थांबलेली नाही, ती लगेच बाहेर आलेली आहे. त्यामुळे युग प्रचंड चिडलेला आहे. युग बोलत आहे की तुम्ही जेलमध्ये बाहेर येऊच कसं काय शकता, तुम्ही मला तर तशी आठ घातली होती, तुम्ही मान्य केली, तुम्ही कसं काय बाहेर आलात. तर कावेरी त्याला कायदा समजून सांगत आहे. मात्र हा काही इतका येडा खुळा आहे ना, तो तिला आता आडगळीच्या खोलीत बंद करतो. बोलतो ठीक आहे, तुम्ही जेलमध्ये नाही राहू शकत ना, लॉकरमध्ये एक दिवस नाही राहू शकत, तुम्ही आता इथे आडगळीच्या खोलीत राहा. बापरे, कावेरी हात जोडत आहे की युग मला बाहेर काढ इथून. घरच्यांना डाऊट आला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कारण मित्रांनो, आता अमृता तर काय यांच्या जीवावर सुटलेली आहे. ती प्रत्येक म्हणजे मोमेंटवर लक्ष ठेवून आहे यशच्या, की यश काय करतोय, कसं काय करतोय, हा यश इतका बदललाय का, तिला हे सगळं जाणवत आहे. त्यामुळे ती आता आग लावण्याचा प्रयत्न करत आहे. कारण घरात कोणी ना कोणी आग लावा असतंच, तशी ही अमृता आहे. आणि त्यामुळे आता अमृताने यशला पाहिल्यामुळे ती आता सगळ्यांना घेऊन तिथे येणार आहे आणि विचारणार आहे की तुमचं नेमकं दोघांचं काय चाललंय, कुठे आहे कावेरी. तर मित्रांनो, आता इथे खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. कावेरीने आता युगच्या फंद्यातून कायमचं वाचण्यासाठी त्याला आता 2 कोटी रुपये देऊन टाकले आहे. पण मित्रांनो, आता 2 कोटी देऊन भागलेलं नाहीये, ते खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. जेव्हा ते 2 कोटी युग त्याच्या मित्राला बोलून त्याला देतो आणि सांगतो की आपल्या आईची ट्रीटमेंट करून टाक, त्या काकांचे कर्ज फेडून टाक, तेव्हा तो बोलतो अरे बाई, खूप मोठा स्कॅम झालाय, हे खोटे पैसे आहेत. बाप रे, युग आता असा भडकलेला आहे ना, कारण कावेरीने त्याला 2 कोटी रुपये जे दिले ते खोटे पैसे होते, खोट्या नोटा होत्या, नकली नोटा होत्या. मित्रांनो, कावेरी शेवटी हुशार आहे. ती वेडी आहे का 2 कोटी त्याच्या हातात द्यायला. अहो, घरची प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी तिने तिचं जीव पणाला लावला, तिचे प्राणपणा लावले आणि ती असंच आयरेगऱ्याच्या कोणत्याही हातात 2 कोटी देईल का. अहो, घरची समजूतदार आणि खूप समंजसवी सून आहे ती, आणि ती एवढा मोठा निर्णय अशी घेईल का आणि 2 कोटी त्याच्या हातात देईल का. पण मित्रांनो, आता युग काय करणार, त्याला तर खोटे पैसे भेटले, आता कसं होणार, काय वाटतं तुम्हाला, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.